खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटील यांची अर्वाच्य भाषा। टीकेची झोड उठल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा। सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या। सियाच्या आईवडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याचीही केली मागणी। कोल्हापुरातील विनापरवाना क्लासेस सील। पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। नोटीस देऊनही परवानगी न घेतल्यानं महापालिकेकडून कारवाई। राज्यात मान्सून स्थिरावला। बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। 1 जुलैपर्यंत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज। व्यावसायिक गॅसवरचे निर्बंध हटवले। हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई नियंत्रणामध्ये येणार। पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात आठवड्याभरात मोठी वाढ। कांद्याला कमाल 2555 रुपये तर सरासरी 2151 रुपये प्रति क्विंटलचा दर। नाफेडच्या ऐवजी खुल्या बाजारात कांदा विक्रीला शेतकऱ्यांची पसंती। अन्न व औषध प्रशासनाची महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम। 904 ठिकाणी छापे। 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 457 जणांना अटक। आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। मुंबई लोकल हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेमध्ये चाकू घेऊन करत होता प्रवास। मयंकनं मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानं हल्ला केल्याची कबुली। नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्ष श्रावणी पाटीलचा संशयास्पद मृत्यू। धनुर्वाताची घेतली होती लस। मुलीच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी। एक जुलैपासून पासपोर्टच्या शुल्कात वाढ। नवीन पासपोर्टसाठी 2500 रुपये शुल्क आकारलं जाणार। तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार। 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कात वाढ। व्हेनेझुएलामध्ये एकापाठोपाठ एक असे 2 शक्तिशाली भूकंप। राजधानी काराकाससह अनेक शहरं हादरली। भूकंपात 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। एका मिनिटात 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केलचे भूकंप।